नमस्कार. BMS सेकंड इयर द्रव्यगुण विज्ञान पेपर 2 याच्यामधील आज आपण काही मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स किंवा क्वेश्चन्स पाहणार आहे. कारण खूप जणांचे कमेंट आल्या होत्या की द्रव्यगुणचा पेपर 2 सुद्धा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सांगा. तर मी पूर्णपणे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असं नाही म्हणता येणार, पण जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत किंवा काही बेसिक गोष्टी आहेत जे तुम्ही पेपर 2ला जायच्या आधी तुम्ही त्या कव्हर केल्या पाहिजे, तर त्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. सोबतच आपण जे इम्पॉर्टंट कर्म आहेत ज्याच्यावर तुम्हाला त्याचे कर्म आणि उदाहरण विचारू शकतात ते सुद्धा आज आपण पाहणार आहे. आणि एक्झामसाठी काही बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला गरजेच्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण नक्की पहा. तसंच द्रव्यगुणचे इतर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा एकदा अवश्य पहा. कोणताही द्रव्य लिहिण्याच्या ज्या शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्स आहेत किंवा कोणताही द्रव्य पेपरमध्ये आला तर तो कसा अटेम्प्ट करायचा, तर त्याचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोडेड आहे, तो सुद्धा अवश्य पहा. एक्झामसाठी तो तुम्हाला खूप इम्पॉर्टंट किंवा आणि गरजेचा ठरणार आहे. तर द्रव्यगुणचा पेपर 2 पाहायला गेलं तर आपण 8 SAQ आणि 4 LAQ असणार आहेत. तर कोणत्याही प्रकारचं द्रव्य तुम्हाला विचारला जाऊ शकतो, असं नाही की जे प्रिव्हियस इयरला आले त्यातलाच येईल किंवा नाही येणार, असं पण नाही. तर त्यामुळे गेस करणं थोडंसं अवघड आहे, एक्सपेक्टेड सांगणं अवघड आहे. तरी पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तसंच मॉडेल क्वेश्चन पेपर आणि सिलेबस कॉपीमधून मी काही पॉईंट्स काढलेले आहेत जे तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये उपयोगी पडतील. तर सुरुवातीला SAQमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील की द्रव्यांचे कल्प, त्यानंतर त्याचं लॅटिन नेम फॅमिलीवर 1-2 SAQ असतील, त्यानंतर एखाद्या द्रव्याचं उपयुक्त अंग, असे कॉम्बिनेशनमध्ये क्वेश्चन असतील, सेपरेट कोणताही क्वेश्चन असणार नाही. असा क्वेश्चन असेल ज्यामध्ये 2-3 पॉईंट्स कव्हर होतील, जसं की छोटे छोटे पार्ट आहेत, युजफुल पार्ट विचारणार, केमिकल कंपोजिशन, आमयिक प्रयोग विचारतील एखाद्या द्रव्याचा, किंवा मग एखाद्या द्रव्याचे पर्याय विचारतील. तर अशा प्रकारचे SAQ तुम्हाला विचारले जातात ज्यामध्ये 2-3 छोटे छोटे पॉईंट कव्हर होतात. तर अशा लक्षात द्या आणि त्या प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि एक SAQ तुम्हाला भेषज अवचारणीवर फिक्स असणार आहे. तर भेषज अवचारणी हा टॉपिक पूर्ण कव्हर करा, त्यातील सर्व छोटे छोटे पॉईंट्स कव्हर करा, कारण त्यावर तुम्हाला एक SAQ येणार आहे. खास करून त्यामधील जे औषध सेवन काल विविध आचार्यांनी सांगितलेले आहेत आणि अनुक्त कालाधिकांचा मान सांगितले आहेत ते एकदा बघून घ्या. ते 2 टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. तसंच SAQमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे जरा वेगळ्या प्रकारचे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात, जसं की कार्यांवरती, म्हणजे आता मूत्रल कार्य, तर गोक्षूरचं मूत्रल कार्य स्पष्ट करा किंवा पुनर्नवाचं मूत्रल कार्य स्पष्ट करा. तर आता तुम्ही काय केलं पाहिजे, अजून तुमच्याकडे कमीत कमी थोडा वेळ राहिलेला आहे, तर काय करा, हे जे मी कार्य सांगतोय त्याचं तुम्ही एक्सप्लेनेशन काय लिहायचं आणि त्याचे कोणते एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात, तर हे एका कागदावर लिहून काढा, रफमध्ये प्रॅक्टिस करा आणि कोणत्या कार्यामध्ये काय काय कंटेंट लिहायचं ते एकदा बघून घ्या. हे कार्य जरा स्पेशल आहे, ते तुम्हाला पेपरमध्ये विचारतात. तर कुष्ठग्न द्रव्य, तर बाकुचीचं कुष्ठग्न कार्य वर्णन करा. त्यानंतर स्तन्यजनन द्रव्य, रक्तपित्त, आरगवद, त्याचा पर्याय आणि अर्थ विचारू शकतात SAQमध्ये. त्यानंतर शिग्रू, रसोन, वत्सनाभाची शोधनविधी विचारतात. तर विविध द्रव्यांच्या शोधनविधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे, तो जर तुम्ही बघितला नसेल तर तो जरूर बघा. त्यातील कोणतेही एखादं द्रव्य त्याचा शोधनविधीसुद्धा तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर नेक्स्ट शुक्रधातूवरती कार्य विचारतात, शतावरीचं, अश्वगंधाचं. त्यानंतर हरिद्राचं प्रमेयग्न कर्म स्पष्ट करा. त्यानंतर गुगुळचं लेखन कार्य, तर गुगुळवर सुद्धा LAQ देखील विचारतात, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, त्यामुळे गुगुळ व्यवस्थित करा. त्यानंतर अशोकचं रक्तप्रदान आणि कष्टार्थ असं विचारतात की अशोक स्त्रीमित्र का आहे ते वर्णन करा. तर मी जे सांगतोय ते खूप व्यवस्थित ऐका आणि ते क्वेश्चन्स तुम्ही लगेच प्रॅक्टिस करायला घ्या, कारण ते तुम्हाला फिक्स येणार आहेत. तर अशोक स्त्रीमित्र ते वर्णन करा. त्यानंतर नागकेशरचं पाचन कार्य, मरीच श्वासग्न कार्य. त्यानंतर ज्वरव्याधी, आता ज्वरव्याधीवर तुम्हाला अँटीपायरेटिक ॲक्शनसुद्धा विचारू शकतात की कोणते कोणते असे ड्रग्स आहेत जे अँटीपायरेटिक ॲक्शन दाखवतात. तर अशाच प्रकारचे प्रश्न तुम्ही SAQसाठी कव्हर करू शकता. तर आत्तापर्यंत आपण जे व्हिडिओमध्ये पाहिलं ते होते शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, की तुम्हाला कशा प्रकारे येऊ शकतात, काय काय विचारलं जाऊ शकतं, ते मी तुम्हाला सगळं क्लिअर केलेलं आहे. नेक्स्ट आपण थोडे लॉंग आन्सर क्वेश्चन पाहूयात की जे प्रिव्हियस इयरला वगैरे विचारले होते व ते थोडे इम्पॉर्टंट आहेत. त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला मी एक ॲडवाईस देतो की त्रिफळा तर तुम्ही व्यवस्थित करा, म्हणजे आमलकी, हरितकी आणि बिबितकी व्यवस्थित करा. त्यामध्ये तुम्हाला हरितकीवर विचारला जाऊ शकतो LAQ, सोबतच ऋतुहरितकीचं वर्णन करायला सांगू शकतात. ऋतुहरितकीच्या नोट्स आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. त्यानंतर गुडूची एक सेपरेट LAQ चांगला टॉपिक आहे. त्यानंतर कंपिलक, अश्वगंधा, आरगवद, पिंपली आणि 64 पिंपळी हा एक फेवरेट LAQ आहे, तर हा सुद्धा LAQला विचारतात. त्यानंतर आमलकी, गुगुळ, अर्जुन, जसं मी तुम्हाला मागे सांगितलं गुगुळ, तर गुगुळ व्यवस्थित करा. अर्जुन, अशोक, शतावरी, उशीर आणि कुटज, तर हे जे द्रव्य ते जरा व्यवस्थित स्टडी करा. हे जे चान्सेस आहेत की ते LAQला विचारले जाऊ शकतात. तर मग आता काही लोक लगेच म्हणतील की मग मी एवढेच LAQ करून जाऊ का, की हेच येतील का, तर ह्याच्यावर डिपेंड राहू नका. मी तुम्हाला सांगतोय की हे स्किप करू नका, कारण हे जे मी व्हिडिओमध्ये गोष्टी सांगतो त्या महत्त्वाच्या आहेत. त्यासोबतच तुम्ही इतर गोष्टीसुद्धा करायच्या. त्यामुळे हा व्हिडिओ फक्त हे येईलच असा न घेता की हे पण येईल आणि हे आपण विसरलोय किंवा हे आपलं राहिलंय किंवा हे आपण ह्या पद्धतीने नाही केलंय, अशा प्रकारे ह्या व्हिडिओला तुम्ही घ्या आणि अभ्यास चालू ठेवा.
नेक्स्ट आहे ऋतुहरितकी. तर यामध्ये काय लिहायचं, जर ह्याचा SAQ वाला किंवा LAQ एखादा पार्ट ह्याचा विचारला ऋतुहरितकीचा, तर ह्याच्यामध्ये आन्सर काय लिहायचं, तर रसायन म्हणून वेगवेगळ्या अनुपानाबरोबर त्या ऋतूत हरितकीचे सेवन करावे असा उद्देश असं सांगितलेलं आहे. तर त्याला आपण ऋतुहरितकी असं म्हणतो. म्हणजे काय, तर हरितकीचा रसायन म्हणून उपयोग करायचा. तो कसा करायचा, तर विविध ऋतूंनुसार करायचा, तर त्याला ऋतुहरितकी म्हणतात. तर शिशिरीमध्ये पिपलीसोबत, त्यानंतर वसंत मधु, ग्रीष्मामध्ये गुड, वर्षामध्ये सेंधव आणि शरद शर्करा आणि हेमंत ऋतूमध्ये शुंठीसोबत हा झाला ऋतुहरितकी. तर हे तुम्ही थोडं एक्सप्लेनेशन अजून एकदा बुकमध्ये बघून घ्या. त्यानंतर दोषानुरूप अनुपान काय सांगितलं आहे, तर हे बेसिक पॉईंट आहेत. वातामध्ये तुपात तळून, त्यानंतर पित्तामध्ये हरितकी आणि साखर सेवन करावं आणि कफामध्ये हरितकी आणि सेंधव सेवन करावं. हे झालं दोषानुसार. पहिलं जे आपण पाहिलं होतं ते होतं ऋतूनुसार. त्यानंतर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीलाच की ह्यातमध्ये आपण काही बेसिक पॉईंट देखील बघणार आहे. तर बेसिक पॉईंट्समध्ये काय येतं की मधुर आणि लवणचा विपाक हा मधुर असतो, त्यानंतर आम्लचा आम्ल विपाक असतो, कटु तिक्त कषायाचा कटू विपाक असतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. तर ते तुम्ही कुठे कुठे ॲड करू शकता, ते कुठे ॲड करायचे ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला थोडंसं डोकं लावावं लागेल. त्यानंतर मधुर तिक्त कषायाचा शीतवीर्य असतो आणि कटू आम्ल लवणचा उष्णवीर्य असतो. आता लगेच म्हणू नका की एक्सेप्शन्स असतात, तर ते अपवाद द्रव्य वेगळे झाले. तर हे नॉर्मल एक जे फ्लो असतो त्याच्यामध्ये असं असतं. त्यानंतर आपण काही 4-5 इम्पॉर्टंट कर्म पाहणार आहे जे तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत. तर ते व्यवस्थित बघा, त्याचं एक्सप्लेनेशन आणि त्याचे एक्झाम्पल. तर तुम्हाला क्वेश्चन कोणत्याही प्रकारे विचारला जाऊ शकतो. एक तर डायरेक्ट कर्म देतील, त्याचे द्रव्य विचारतील, किंवा ह्या द्रव्याचं हे कर्म स्पष्ट करा असं देखील विचारतील. तर दोन्ही प्रकारे तुम्ही तयार व्हायला पाहिजे. तर स्तन्यजनन कर्म, स्तन्य हा रसाचा उपधातू आहे, त्याच्यामध्ये मधुर रस असतो, मधुर विपाक असतो, शीतवीर्य असतो. त्यानंतर गुण कोणते आहेत, तर पिच्छिल आणि स्निग्ध गुण आहेत. तर ह्या गुणांचे द्रव्य स्तन्यजनन कार्य करतात. तर कोणतेही कर्म येऊ द्या, तुम्ही सुरुवातीला काय लिहिलं पाहिजे, तर त्याचं रस, वीर्य, विपाक, त्याच्यानंतर त्याचे गुण, थोडेसे कर्म, काय ॲक्शन करतं बॉडीवरती, धातूंवरती, मलावरती, तर ते आधी लिहिलं पाहिजे. त्यानंतर त्याचं एक्झाम्पल, मद्य हे त्याच्या प्रभावाने स्तन्याला वर्धन करतं. त्यानंतर अजून स्तन्यजनन कर्म करणारे कोणते द्रव्य आहेत, तर शतावरी, क्षीर म्हणजे दूध, त्यानंतर नारिकेल आणि सारिवा. तर मग तुम्हाला प्रश्न कसा विचारतील की शतावरीचं स्तन्यजनन कर्म वर्णन करा. तर हे तुम्हाला सर्व लिहायचं की शतावरीचं रस, वीर्य, विपाक, गुण, कर्म, त्याचं काय लॅटिन नेम, फॅमिली, हे सगळे पॉईंट इन्क्लूड झाले पाहिजे. त्यानंतर शुक्रजनन कर्म, शुक्रजनन कर्मामध्ये काय लिहायचं, तर स्फटिकाप्रमाणे शुभ्र, द्रव, स्निग्ध पदार्थ, त्यानंतर मधुर रसाचे, मधुर विपाकी, शीतवीर्याचे, त्याचे गुण काय तर स्निग्ध, पिच्छिल, शीतगुणाचे, असे जे द्रव्य असतात ते सर्व शुक्रजनन कार्य करतात. तर त्याच्यामध्ये कोणते द्रव्य येतात, परत क्षीर, घृत, शर्करा, शतावरी, अश्वगंधा, हे सर्व द्रव्य शुक्रजनन कार्य करतात. नेक्स्ट आहे छर्दी निग्रह. तर छर्दी म्हणजे काय, तर पित्ताचं वर्धन. आहार विहार कोणता असतो, तर पित्तवृद्धिकर आहार विहार असतो. पित्तविरोधी गुणाचे द्रव्य वापरायचे छर्दीमध्ये. तर मधुर तिक्त कषाय, त्यानंतर शीतवीर्याचे, पित्ताला विरोधी कोण आहे, तर मधुर तिक्त कषाय, शीतवीर्य द्रव्य आहेत. तर हे काय करतात, पित्ताचं शमन करतात. त्यामुळे छर्दी निग्रहण गणामध्ये कोणते येणार, तर पित्तशामक द्रव्य येणार. जसं की डाळिंब, उशीर, द्राक्षा, जंबू, हे सर्व छर्दी निग्रहण करणारे द्रव्य आहेत. त्यानंतर तृष्णा निग्रहण. तृष्णा निग्रह करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तृष्णा निग्रहामध्ये काय होतं, तर पित्तवर्धन होतं. तर मग पित्तविरोधी गुणांचे द्रव्य वापरायचे. ज्याचं वर्धन होते त्याच्या विरोधी गुणाचे द्रव्य वापरायचे. मधुर तिक्त कषाय, त्यानंतर शीतवीर्य, हे पित्तशामन करतात, म्हणून ते द्रव्य तृष्णा निग्रहगणामध्ये येतात. जसं की चंदन, उशीर, मुस्ता, हे सर्व शीतद्रव्य आहेत. तर हे तृष्णा निग्रहामध्ये येतात. तर अशा प्रकारे मी तुम्हाला काही 3-4 आयडिया दिल्या कर्मांच्या की असे प्रश्न विचारतात. सोबतच जे आपण सुरुवातीला व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की रक्तपित्तग्न कार्य, जसं डिझीजनुसार कार्य, तर ते सुद्धा तुम्हाला पेपरमध्ये विचारतात. जसं की रक्तपित्तग्न असेल, प्रमेहग्न असेल, त्यानंतर कुष्ठग्न कर्म असेल. तर जे मी व्हिडिओ पूर्ण सांगितला आहे तो व्हिडिओ जर व्यवस्थित समजला नसेल तर व्हिडिओ अजून एकदा ऐका. तो व्यवस्थित त्याचा स्वतः जोपर्यंत तुम्ही स्वतः रफ एकदा पेपरवर लिहित नाही, वाचत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी समजणार नाहीत. त्यामुळे ज्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगितल्या त्या स्वतःच्या हाताने एका रफ कागदावर लिहा, तरच त्या तुम्हाला पेपरमध्ये समजतील आणि तुम्हाला ते लिहिता येतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. तसंच मी तुम्हाला परत एकदा सांगतो की जर तुम्ही इतर व्हिडिओ पाहिले नसतील द्रव्यगुणचे, शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्सचे, किंवा जे आपण शॉर्ट गोष्टी सांगितलेल्या आहेत, किंवा ज्या द्रव्य कसा लिहायचा त्याचा LAQ सांगितलेला आहे, ते जर बघितले नसतील तर ते व्हिडिओज देखील चॅनलवर जाऊन बघा. टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तसंच नवीन व्हिडिओ लवकरच येईल ज्यामध्ये मी तुम्हाला डिझायर टू नोचे जे 2-3 द्रव्य आहेत त्याचं तुम्हाला मी नोट्स देईल. तर तो व्हिडिओ संध्याकाळपर्यंत नक्कीच येईल. भेटूया आपण असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.